पवारांची प्रतिभाही झाली हळवी. पत्नीच्या उपस्थितीत पवारांची घोषणा. पवारांच्या निर्णयानंतर प्रतिभा पवार भावुक. प्रतिभा पवार शरद पवारांची सावली. शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली त्यांची पत्नी. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली तेव्हा त्या देखील व्यासपीठावर सोबत उपस्थित होत्या. खरं तर राजकीय व्यासपीठावर त्या कधीही उपस्थित राहत नाही. मात्र लोक माझे सांगाती या पवारांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन असल्यानं त्या नेमक्या तिथं हजर होत्या. पवारांनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सभागृहातलं वातावरणच बदलून गेलं. तिथला राजकीय नूर पाहून प्रतिभा पवार घरी जायला निघाल्या. मात्र अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. छगन भुजबळ आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून घेतलं. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी नेते स्टेजवरच आसवं गाळू लागले. तेव्हा भावनिक झालेल्या नेत्यांना शांत करण्यासाठी अजित पवारांनी प्रतिभा काकींचाच दाखला दिला. त्यांनी ह्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. मी आता काकींशी पण बोललो, ते म्हणले अजित ते अजिबात मागे घेणार नाही. आज तरी ते तशा पद्धतीने ठाम आहेत. ही साहेबांची भूमिका आहे. शरद पवारांच्या आयुष्यात कौटुंबिक आघाडीवर प्रतिभा पवारांनी उत्तम साथ दिली. प्रतिभा पवार या मूळच्या माहेरच्या शिंदे. माजी क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांच्या त्या कन्या. वडिलांच्या निधनानंतर आजोबा अरविंद राणे यांनी त्यांचा सांभाळ केला. अरविंद राणे आणि पवारांचे मोठे बंधू माधवराव पवार हे मित्र होते. त्यांनीच पवारांना प्रतिभाताईंचं स्थळ सुचवलं. अखेर 1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवार आणि प्रतिभा शिंदे यांचा विवाह झाला. पवारांची पत्नी आणि खासदार सुप्रिया सुळेंची आई असूनही त्या कायम राजकारणाच्या पडद्याआडच राहिल्या. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपर्यंत अनेक राजकीय घडामोडींमध्ये प्रतिभा काकींनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचं बोललं जातं. मात्र त्याचा गवगवा त्यांनी कधीच केला नाही. पवारांना एक्स्ट्रा पॉवर पुरवण्याचं काम त्यांनी कायम केलं आणि यापुढेही करत राहतील. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी24 तास.